पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असल्याचं निदर्शनास येत होतं। यामागे मग मारहाण, गँगवॉर, खून, लूटमार किंवा धमकावण्याचेही प्रकार आपल्याला आढळत होते। याशिवाय पुण्यात कोयता गँग देखील दुर्गस घालत असल्याचं आपल्याला विविध घटनांमधून दिसत आलं। मात्र आता पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या बदमाशांची मस्ती जिरवल्याचीही एक घटना समोर आली आहे। रात्री बेरात्री फिरून नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करणं, एखाद्यावर कोयत्याने हल्ला करणं आणि धमकावणं अशा घटना वारंवार घडत असल्यानं पुणे पोलिसांच्या रडारवर या कोयता गँगचे बदमाश आले होते। शिवाय नागरिकांकडूनही पुणे पोलिसांचा काही वचक राहिला आहे की नाही असे प्रश्न उपस्थित केले जात होते। या पार्श्वभूमीवरच कोयता गँगच्या बदमाशांना पकडून पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं होतं। त्यानुसार पोलिसांनी या बदमाशांना पकडलं आणि मग थेट नागरिकांसमोरच बेदम चोपलं। यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती। शिवाय कित्येक जण पोलिसांची ही कारवाई मोबाईलमध्ये रेकॉर्ड सुद्धा करत होते। कोणी हिम्मत नाही केली पाहिजे त्याच्यावरती प्रेम असंच केलं पाहिजे। हे आला का सांगायचं तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे। काय दिसणार आवाज येतोय का? जो आदर्श करेल त्याची अवस्था ओके गुड एकीकडे कोयता गँगच्या बदमाशांना पोलीस कर्मचारी बेदम चोपत असताना दुसरीकडे पोलीस अधिकारी नागरिकांशी संवाद साधून त्यांना या कारवाईबाबत आपण समाधानी आहात का असंही विचारत होते। शिवाय यापुढे जर कोणी दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करणार असाल तर त्याला सोडलं जाणार नाही असा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिला। ती रिक्षा तोडली तर त्याचं कुटुंब बसवून जातो तिथं। तर आम्ही ते जे काही तोडफोड करणारे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत। तर मी तुम्हाला एक आवाहन करतो, जर तुम्हाला असं काही आढळलं की असं कोणीतरी मस्ती करतंय तर आम्हाला तुम्ही 112 नंबरवरती कॉल करून किंवा पोलीस स्टेशनच्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। आणि जर माझा वैयक्तिक नंबर पाहिजे असेल तर मी तोही सांगतो 9870 111 492। पुन्हा एकदा सांगतो 9870 111 492। आपल्या आदर्शनगर परिसरामध्ये कुठलेही गैरकृत्य जर होत असेल किंवा कोणी जर अशी मस्ती केली तर तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा नंबर हा 24 तास चालू असतो। सर नंबर 9870 111 492। आणि कुणाला जर काही ह्या घटनेच्या संदर्भात साक्ष द्यायची असेल तर तुम्ही न घाबरता साक्ष देण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे किंवा मला तुम्ही मी जो नंबर दिलाय त्याच्यावरती संपर्क साधा, आम्ही तुमच्या जवळ येऊ। पण काही कुणी घाबरायची आवश्यकता नाही। असं जे काही कोणी करेल तर त्याची मस्ती जिरवायला पोलीस प्रशासन एकदम खंबीर आहे।